लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता आणि उत्सुकता तुम्हाला लागलेलीच आहे. पण लाडक्या बहिणींनो, आज 6 मार्च म्हणजे काय, अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे महाराष्ट्राचा. आणि या अर्थसंकल्पनामध्ये आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी म्हणजे वित्त मंत्रालयाने आपल्या लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे हा कमी करण्याचा निर्धार केलेला आहे. मग आता निधी कमी व्हायला पाहिजे होता की वाढायला पाहिजे होता, सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विथ प्रूफ सहित सांगणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, या अर्थसंकल्पनामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, एक गुड न्यूज सुद्धा मिळणार आहे, ती सुद्धा सांगणार आहे. आणि सोबतच जे पेंडिंग लाभ आहे हे भेटतील का, 8500 म्हणजे 4500 आणि 6000 तुम्हाला भेटतील का, याबद्दलची सगळी गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि काही युट्यूबर्स बघतोय की चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे की वितरण सुरू झालेली आहे किंवा निधीमध्ये वाढ होणार आहे, कमी होणार आहे, काहीही इन्फॉर्मेशन देत आहे. पण लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला योग्य माहिती दिली जाणार आहे. बघा, आज आहे 6 मार्च. आज काय होणार आहे लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. कोण करणार आहे? महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री साहेब आहे, कोण, देवेंद्र फडणवीसजी, हेच महाराष्ट्राचे अर्थमंत्री असल्यामुळे ते लोक विधानसभेमध्ये काय करणार आहे, अर्थसंकल्प मांडणार आहे. तर अर्थसंकल्प मांडल्यानंतर या बहिणीसाठी म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी आहे तो कमी होईल का? तर याचं उत्तर आहे येस. 100% कमी होणार म्हणजे होणार. 100% हा जो निधी आहे लाडक्या बहिणींनो, तो कमी केला जाणार आहे. पण किती केला जाणार आहे ते सुद्धा आपण वृत्तवाहिन्यांमध्ये बघू आणि मला काय वाटतं ते सुद्धा तुम्हाला सांगतो. पण जर तुम्ही बघितलं असेल, सरकारने तर आपल्याला काय दिले होते, आश्वासन दिले होते, 1500 वरून लाडक्या बहिणींना काय देणार आहोत, मी 2100 रुपये देणार आहोत. म्हणजे जर निधीची जर घट झाली लाडक्या बहिणींनो, तर समजून घ्या आपल्याला 2100 रुपये भेटणार नाही. आणि हेच मी तुम्हाला कालही सांगितलं होतं. तुम्ही जर बघितलं असेल माझा कालचा व्हिडिओ, तर तुम्हाला 2100 रुपये भेटणार नाही हेच मी तुम्हाला सांगितलं होतं. फक्त 1500 रुपये भेटणार. जर सरकारनी जर निधी वाढवला तरच तुम्हाला 2100 भेटू शकतं, अदरवाईज तुम्हाला 1500च घेणार. त्यानंतर लाडक्या बहिणींना दुसरा मुद्दा येतो, मग हा जो निधी आहे समजा जाहीर झाल्यानंतर तुमच्या अकाउंटला कधीपर्यंत पैसे येऊ शकतात? तर मला असं वाटतं पुढल्या वीकमध्ये येऊ शकतं. कारण 8 तारखेला महिला दिवस आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे. आणि या महिला दिनानिमित्त आदितीताई तटकरे त्यांच्या फेसबुक हँडलला जाऊन काहीतरी पोस्ट करू शकतात आणि त्याच्या माध्यमातून नेक्स्ट वीकमध्ये तुमच्या अकाउंटला काय होऊ शकतं, पैसे क्रेडिट होऊ शकतात. मग सर, जी-आर येईल का? तर बघा, भाऊबीजेच्या महिन्यामध्ये म्हणजे दिवाळीच्या महिन्यामध्ये कोणताही जी-आर आला होता, तुमच्या अकाउंटला डायरेक्टली पैसे जमा झाले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी जी-आर प्रसिद्ध केला होता. मग सरकारला जर असं वाटलं तर सरकार करू शकतं. तर मला असं वाटतं 9 ते 13 या तारखांमध्ये काय येऊ शकतं लाडक्या बहिणींनो, जी-आर येऊ शकतं किंवा डायरेक्टलीही तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतं. बघा, आता सर्वात महत्वाची म्हणजे मुद्दा आहे, लाडकी बहीण योजनेत मोठी छाटणी, 60 लाख लाभार्थी कमी होणार, बजेटमध्येही 20% कपातीचे संकेत. आता जर तुम्ही बघितलं, हा जो नंबर आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये ज्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांच्यासाठी आहे, बरोबर. त्यांचा जो नंबर काढला आपण, तर 60 लाख ते 80 लाख घरामध्ये आपण हा नंबर पकडतो. पण लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, 31 मार्च पर्यंत ज्या बहिणी जी ई-केवायसी आहे एडिट करतील त्या पात्र ठरतील की नाही? त्या पुन्हा पात्र ठरतील, कारण की त्यांची ई-केवायसी चुकली होती आणि 31 मार्च पर्यंत त्यांना ते काय दिलेलं आहे, तुम्ही करा बा, तुमची ई-केवायसी एडिट करा हा ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे या 60 लाख बहिणींपैकी काही बहिणी आता पात्र ठरतील. मग त्या जर पात्र ठरतील तर जो हा नंबर आहे हा काय कमी होईल ना. 60 लाखाहून तो ऑलमोस्ट 40 लाखापर्यंत जाईल किंवा ऑलमोस्ट म्हणून 30 लाखापर्यंत जाईल. कमी होणार ना, कारण की त्यांना ई-केवायसी एडिट करण्याचा ऑप्शन दिलेला आहे. हां, ज्यांची ई-केवायसी झालीच नाही त्यांचा तो नंबर आता कमी होणारच आहे 100%. पण ज्या बहिणींची ई-केवायसी चुकली होती त्या बहिणींना काय मिळेल, एडिटचा ऑप्शन मिळालाय, त्यांची ई-केवायसी पूर्ण होईल. मग अशा बहिणींना काय मिळणार, लाभ मिळणार. अशा बहिणींना काय मिळणार, लाडक्या बहिणींनो, लाभ मिळणार आहे. मग ह्याचा 20% कमी होईल. जर 60 लाख बहिणींची जर संख्या कमी झाली तर 20% कमी होतील. तर मला असं वाटतं 20% नाही होणार, पण 100% काही ना काही प्रमाणामध्ये ही जी निधी आहे मंजूर होणार आहे या योजनेला, तो कमी होणार म्हणजे होणार. आता बघा, इथे सविस्तर दिलेला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. कोट्यावधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय. मात्र योजनेची झळ सरकारी तिजोरीला बसू लागली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या राज्यव्यापी पडताळणी प्रक्रियेनंतर लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट होणार असल्याचे सांगितले जात आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत 20% कपात करण्याची शक्यता आहे. शिवाय मासिक हप्ता 1500 वरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. यासाठी लाडक्या बहिणींना काही काळ वाट पाहावी लागू शकते. बघा, मी आत्ताच सांगितलंय की तुम्हाला आश्वासन दिलं होतं सरकारने. काय दिलं होतं की 1500 वरून 2100 रुपये केले जाणार होते. पण करणार आहे का? तर याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही. कोणताही युट्यूबर चुकीची माहिती पसरवताना लाडक्या बहिणींनो सांगा कमेंटमध्ये की सर, चुकीची माहिती देत नका जाऊ. ठीक आहे. तर 1500 रुपयेच तुम्हाला भेटणार आहे काही दिवस अजून, कारण की महाराष्ट्राच्या तिजोरीवर भयंकर ताण पडलेला आहे म्हणते. आणि जेव्हा तुम्ही जर बघितलं असेल, जेव्हा निवडणूक असतात तर सरकार बरोबर लाडक्या बहिणींना अपात्र करतात आणि हा इकडला पैसा तिकडे लावतात, बरोबर की नाही? सरकार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आधाराशी लिंक केलेल्या नंतर ई-केवायसी तपासणी आणि आयकर व इतर डेटाबेस
क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या सुमारे 2,43,00,000 वरून 1.8 कोटीवर आलेली आहे. म्हणजे बघा, इतक्या लाभार्थ्यांना लाभ भेटत होता आणि आता नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जो नंबर आहे तो किती झालाय 1.8 कोटी. योजनेची सुरुवात केल्यानंतर यात अनियमितता असल्याचे आढळून आल्यानंतर ही पडताळणी मोहीम राबवण्यात आली होती. ज्याला आपण ई-केवायसीची प्रक्रिया म्हणतो. ठीक आहे, केली काही हरकत नाही. पडताळणीनंतर किंवा प्रक्रियेनंतर द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सरकारमधील सूत्राने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले की मोहिमेमुळे 60 लाख लाभार्थी वजा झालेले आहेत. म्हणजे बघा, याच्यामधून जर 60 काढले लाडक्या बहिणींनो, तर 60 लाख जर काढले, तर हा जो नंबर आहे 1,87,00,000 इतका राहील. बरोबर? इतक्याच बहिणींना लाभ भेटणार असं आपण गृहीत धरू शकतो. पण आता ई-केवायसी एडिटचं ऑप्शन आहे. ज्या बहिणींची ई-केवायसी चुकली होती त्यांना पुन्हा लाभ भेटणार आहे म्हणते. पण तो मार्च नंतर होतील. मग तुम्ही विचार करा हा नंबर वाढेल की नाही? तर बजेटमध्ये कमी होईल, पण 20% कमी होईल का असं सांगता येणार नाही. 60 लाख यामुळे आता योजनेच्या निधीत दुरुस्ती केली जाईल. सुधारणेमुळे योजनेच्या रकमेत किती आहे? 9,000 कोटीची बचत होत आहे का? याचा उल्लेख अर्थसंकल्पात करावा लागणार का? हे आम्हाला पाहावे लागणार आहे. म्हणजे मला असं वाटत नाही की इतका निधी काही कमी होणार नाही. निधी 100% कमी होईल, पण इतक्या मोठ्या प्रमाणात होणार नाही. याबद्दल द इंडियन एक्सप्रेसने अर्थ खात्याचे सचिव ओम प्रकाश गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की ई-केवायसी पडताळणी 31 मार्चपर्यंत चालणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांचा अंतिम आकडा समोर येईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेसाठी निधी वाढवण्याचा, कमी करण्याचा निर्णय घेतला जाईल. बघा लाडक्या बहिणींनो, 31 मार्च पर्यंत भलेही हा न्यूज आलेली आहे की 20% कमी होईल, पण 31 मार्च नंतरच आपल्याकडे सरकारकडे एक एक्झॅक्ट नंबर येणार आहे आणि त्या नंबरच्या माध्यमातूनच सरकार आता एक निधी आजचा निधी आपल्याला अलोकेट करतीलच. पण तुम्ही जर बघितलं असेल की मागे पुढे काय होतं की निधी सुद्धा त्याला काय म्हणतो सप्लिमेंटरी निधी. आता तुम्ही जर बघितलं असेल आपल्या अजितदादा पवारांनी डिसेंबर महिन्याच्या मध्ये एक नाही आय थिंक दिवाळीच्या मध्ये की एक 6,000चा 6,106 कोटीचा काहीतरी निधी सप्लिमेंटरी निधी जाहीर केला होता लाडकी बहीण योजनेसाठी. तर असाच जर निधी कमी पडला, तर तो निधी सप्लिमेंटरी निधीमधून येऊ शकतो, आहे की नाही? असं आपण म्हणतो. बघा या आधी किती तरतूद होती? अर्थसंकल्पात राज्य सरकारने यासाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद होती. किती? 36,000. 36,000 कोटी तरतूद होती. सुमारे 2.43 कोटी लाभार्थ्यांना दरमहा ₹1,500 दिल्यामुळे राज्य सरकारवर सुमारे 43,700 कोटी. म्हणजे काय? जर लाडक्या बहिणींना इतके द्यायचे आहेत, इतक्या लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे तर किती पैसे द्यावे लागतील? 43,700 कोटी. आणि चालू आर्थिक वर्षामध्ये 42,102 कोटीचे वाटप करण्यात आले होते. म्हणजे लास्ट इयरला 2025 आणि 26 मध्ये जो निधी वाटप होणार आहे लाडक्या बहिणींना, तर किती होणार आहे? 42,102 कोटी. 42,102 कोटी इतका निधी दिला जाणार आहे. आणि जो वरचा निधी जर लाडक्या बहिणींनो आहे, तर त्या बहिणी काय ठरल्या जातात? अपात्र ठरलेल्या आहेत. म्हणजे विचार करा ना, 1,500 करोडच्या आसपास ज्या लाडक्या बहिणी आता अपात्र ठरवणार आहे सरकार. 1,500 करोड म्हणजे इन टर्म्स ऑफ मनी म्हणतोय. ठीक आहे. सरकारी कर्मचारी आणि पुरुषांनी घेतला योजनेचा लाभ. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत द इंडियन एक्सप्रेसने मिळवलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा लाभ किमान 12,915 सरकारी कर्मचारी महिलांना घेतला होता, तर 12,431 पुरुष लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला होता. तसेच 77,980 अपात्र महिलांनाही मासिक हप्ता मिळाला नाही. त्यामुळे हा जो नंबर आहे लाडक्या बहिणींनो 164 कोटी रुपयाचे चुकीचे वितरण झालेले आहे. काही नाही, हे पैसे लाडक्या बहिणींनो सरकारनेच जेव्हा ही योजना सुरू केली होती, तेव्हाच त्यांनी योग्य पडताळणी करायला पाहिजे होती. आणि सरकार काय करतं, निवडणूक आली की त्यांना पैसा, इकडला पैसा निवडणुकीसाठी द्यायचा असतो. तर त्यामुळे ते काय करतात की लाडक्या बहिणींना अपात्र ठरवतात वेगवेगळे नाव सांगून. आता काही महिलांकडे त्यांचे अकाउंट्स नव्हते. फॉर एक्झाम्पल बँक अकाउंट होते, तर त्यांनी त्यांच्या हसबंडचे दिले होते. तर हसबंडचं आहे याचा अर्थ असा आहे का की ते अकाउंट पुरुषांचं आहे? असंही नाही. म्हणून लाडक्या बहिणींनो, हे जे सरकार आहे फक्त ढोंगी आहे, नालायक आहे, बदमाश आहे आणि तुम्हाला फक्त वापर करतं. मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही भलेही ₹2,100 करून देऊ नका, पण लास्ट इयरला जेवढा निधी तुम्ही मंजूर केलेला होता 42,102 कोटी, इतकाच निधी यावर्षीही मंजूर करा आणि ज्या सरसकट बहिणी आहे त्यांना पात्र करा. कारण की असंख्य लाडक्या बहिणी ज्या पात्र असून सुद्धा त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. तर याची काळजी सरकारनं घ्यावी. कोणीही महिला या लाभापासून वंचित राहू नये. कारण दुःख भयंकर असतं. त्यानंतर अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित होते. "सर आम्हाला 1,500 भेटतील, 2,100 भेटतील, की हे जे पेंडिंग लाभ आहे नोव्हेंबरपासून, डिसेंबरपासून भेटतील?" बघा, आजपर्यंतचा इतिहास आहे, पेंडिंग लाभ भेटत नाही. कोणीही म्हणत असेल पेंडिंग लाभ भेटतं, तर पेंडिंग लाभ भेटत नाही म्हणजे नाही. त्याच्यानंतर 2,100 भेटणार का? नाही. किती भेटणार आहे लाडक्या बहिणींनो? 1,500. आणि एवढंच म्हणायचं आहे, की ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, त्यांना पात्र करा. खरंच त्या बहिणींना सुद्धा या योजनेच्या गरज आहे, की नाही? लाडकी बहीण योजनेमध्ये निधी कमी होणार आहे का? येस, निधी कमी होणार आहे. किती होणार आहे ते आता आपल्याला बघावं लागेल. आज अर्थसंकल्पामध्ये गुड न्यूज काय? निधी मंजूर केला जाणार आहे. पेंडिंग लाभ मिळणार का? याचं उत्तर आहे नाही. आणि हेच तुम्हाला सांगायचं होतं आणि अगदी कमी वेळामध्ये आणि जास्तीत जास्त माहिती, ऑथेंटिक माहिती तुम्हाला सांगितली. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय